जुन्या काळामध्ये हिंदी पिक्चरची एकच स्टोरी असायची. या स्टोरीमध्ये एक हिरो असायचा, एक हिरोईन असायची आणि व्हिलन आणि हिरोचे आई-वडील. हा जो हिरो आहे, हा हिरो त्या हिरोईनवरती मनापासून प्रेम करायचा आणि जर काही त्याला प्रेम मिळालं नाही, तर बऱ्याच वेळेला तो अत्यंत व्हायलंट व्हायचा, खुंखार व्हायचा आणि त्याच्या प्रेमाच्या नादामध्ये अत्यंत भीषण असं कृत्य करून बसायचा. आणि अशा स्वरूपाच्या ज्या पिक्चरच्या स्टोऱ्या होत्या, या पिक्चरच्या स्टोऱ्या खूप त्यांना ग्लॅमर मिळत होतं, बघितल्या जात होत्या. त्याच्यामुळे या पिक्चरच्या या स्टोरीवरती अशा स्वरूपाचे अनेक पिक्चर, अनेक हिंदी चित्रपट येऊन गेलेले आहेत. अशा स्वरूपाची सत्य घटना आपण बघणार आहोत. याच्यामध्ये एक हिरो आहे, एक हिरोईन देखील आहे आणि हा जो हिरो आहे, याला त्याचं प्रेम मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याने अत्यंत निर्घृण अशा पद्धतीने त्याच्या हिरोईनचा खून केलेला आहे. आता ही सगळी सत्य घटना आहे. ही कुठल्याही पिक्चरची स्टोरी नाहीये. तर ही घटना घडलेली आहे दिल्लीमध्ये. एक मेहक नावाची 18 वर्षाची मुलगी आहे आणि अर्श नावाचा एक 22 वर्षाचा मुलगा आहे. साधारणपणे 1 वर्षापासून ते दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत. याचं कारण असं आहे, ती एका कॉलेजमध्ये शिकतायत आणि एका कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे दोघांची एकमेकांकडे नजरानजर झालेली आहे आणि पहिली नजर में पहला प्यार त्यांच्यामध्ये झालेला आहे. आता ही सगळी गोष्ट, ही जी मेहक आहे, तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलेली आहे. तिथे गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना आता हे विचार करायला लागलेले आहेत, की आपल्या मुलीला आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कशासाठी पाठवलंय? शिक्षणासाठी पाठवलंय. तर तिने शिकावं, मोठं व्हावं, चांगली डिग्री मिळवावी आणि मग एखाद्या ठिकाणी संसार करावा, चांगलं आयुष्य जगावं, असं प्रत्येक आई-बापाला वाटत असतं. प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांना, संपूर्ण घरच्यांना वाटत असतं. परंतु जर का अशा स्वरूपाचे काही त्यांच्या कानावरती आलं, तर मात्र ते जे आई-वडील असतात, त्यांना एका वेगळ्या दिशेने विचार करणं भाग पडतं. त्याच्यामुळे मग त्यांनी मेहकला आपल्या घरी बोलावून घेतलेलं आहे आणि तिला समजूत काढलेली आहे, समज दिलेली आहे, की तुझं आता 18 वर्ष वय म्हणजे शिकण्याचं वय आणि अशा प्रकारे तू कोणा मुलाच्या प्रेमात पडलीस आणि तुम्ही लग्न जरी केलं, तरी आजकालच्या काळामध्ये ही जी लव्ह मॅरेजचा जो सक्सेस रेट आहे, हा फार कमी असतो. अशा स्वरूपामध्ये अनेक गोष्टी या मुलीला शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग त्या मुलीचं देखील मन आता तयार झालेलं आहे आणि आता तिने अलीकडच्या काळामध्ये हा जो अर्श आहे, याच्यासोबतचा आपला संपर्क तोडलेला आहे. त्यांचे फोन कॉल आता बंद झालेत. WhatsAppवरचं चॅटिंग देखील बंद झालेलं आहे. या कारणामुळे आता जो हर्ष आहे, हा त्याच्या अंगाची जी लाही-लाही होत आहे, तीळपापड होत आहे. काल परवापर्यंत आपण ज्या मुलीवरती मनापासून प्रेम केलं, एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, आता मात्र ही मुलगी आपल्यापासून दूर चाललेली आहे. तर अलीकडच्या काळामधलं जे प्रेम आहे, हे जे प्रेम असतं, हे वेगळ्या गोष्टींनी प्रभावित झालेलं असतं. अनेक जी मुलं आहेत, ही मुलं सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. सोशल मीडियाचा कंटेंट ते कन्झ्युम करत असतात. किंवा अलीकडचं जे प्रेम आहे, हे प्रेम अत्यंत कमी वेळामध्येच सुरू होतं, कमी वेळामध्ये संपतं आणि अत्यंत खुंखार असं हे जे प्रेम आहे, या प्रेमाला त्यांनी आता अंजाम द्यायचा ठरवलेला आहे. तारीख होती 1 जून 2025. या दिवशी सकाळी 8 वाजता ही जी मेहक आहे, ही मेहक आई-वडिलांना सांगते, की मी आता कॉलेजला जाते आणि ही कॉलेजला निघून गेलेली आहे. दुपारच्या दरम्यानी हा जो अर्श आहे, याच्या वडिलांचा या मेहकच्या आईला फोन गेला आहे, की तुमच्या मुलीने माझ्या मुलावरती 2 तरुणांसह चाकूचे हल्ला केला चाकूने वार केलेला आहे आणि पाठीमागून हा अर्श देखील बोलतोय, की मी मी पण तुमच्या मुलीवरती चाकूने वार केलेत. आता हे संपूर्ण प्रकरण काहीतरी संदिग्ध आहे, काहीतरी वेगळं आहे, असं आता तिच्या आई-वडिलांना वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी तातडीने नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. पोलिसांना त्यांनी सगळी हकीकत सांगितलेली आहे. आता पोलिसांनी देखील आता 2 कॉन्स्टेबल असाइन केलेत त्यांच्यासोबत आणि साधारणपणे 18 तास कुतुब मिनारच्या जवळचं उद्यान असेल किंवा संजय वन हा जो जंगलाचा भाग आहे, याच्यामध्ये आता त्यांचं पेट्रोलिंग सुरू झालंय. संपूर्ण एरिया त्याने पिंजून काढलेला आहे. परंतु मेहकचा कुठेही तपास लागत नव्हता. त्याच्यामुळे मग आता पोलिसांनी त्यांचा तपास थांबवलेला आहे आणि पोलिसांवर देखील ही जे मेहक आहे, तिच्या आई काही ॲलिगेशन्स किंवा तक्रार केलेली आहे, की तुमच्याकडून जेवढी मदत पाहिजे होती तेवढी झाली नाही. परंतु आता मेहकचा कुठेच तपास लागत नसल्यामुळे, आता यांची लव्ह स्टोरी असल्यामुळे अर्शला पोलिसांनी उचलबांगडी केलेली आहे. तपासादरम्यान त्यांनी अर्शसोबत व्हिडिओ कॉल देखील केलेला होता, की तुम्ही आता कुठल्या भागामध्ये होता किंवा हाच भाग आहे का? याच भागामध्ये आम्ही शोधतोय, ती जागा बरोबर आहे का? अशा स्वरूपामध्ये मग व्हिडिओ कॉल देखील केलेला होता. परंतु उडवाउडवीची उत्तरं आणि एकंदर संदिग्ध असे त्यांचं जे वागणं होतं, या कारणावरून अर्श याला त्यांनी उचललेलं आहे. उचलून मग पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस त्याची आता चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला अत्यंत धक्कादायक असा प्लॅन, एखाद्या हिंदी चित्रपटाला देखील लाजवेल असा प्लॅन पोलिसांना त्यांनी सांगितलेला आहे. ज्यावेळेला पोलीस त्याची चौकशी करत होते, त्यावेळेला मात्र ही मेहक संजय वन या भागामध्ये
जळलेल्या अवस्थेमध्ये, चाकूने वार केलेल्या अवस्थेमध्ये, मृतावस्थेमध्ये पडलेली होती. आता यांनी तिला कसं मारलेलं होतं, कशासाठी मारलेलं होतं, हे पोलिसांनी आता त्याच्याकडे चौकशी सुरू केलेली आहे. त्यावेळेला त्यांनी जी माहिती सांगितली ती अशी आहे, की यांचं जे प्रेम प्रकरण होतं आणि त्याच्यापासून मेहक आता दूर चाललेली होती आणि तिला समजवण्यासाठी म्हणून त्याने तिला बोलावून घेतलेलं आहे आणि जर ती ऐकली नाही तर आपण त्याच वेळेला तिला संपवायचं, या कारणासाठी त्यांनी चाकू आणि पेट्रोल देखील सोबत घेतलेलं आहे. संजय वन या भागामध्ये गेल्यानंतर या दोघांमध्ये बोलाचाली झालेली आहे आणि हे सगळं करत असताना मेहक आता त्याला कुठल्याही प्रकारे समजून घेण्याच्या तयारीमध्ये नव्हती. तिने तिला स्पष्ट सांगितलेलं आहे की आपलं लग्न होऊ शकत नाही किंवा आपलं प्रेम देखील होऊ शकत नाही, परंतु प्रेमाचा जो अँगल असतो हा प्रेमाचा अँगल अत्यंत वेगळा असतो. त्यावेळेला हा जो प्रेमी असतो या प्रेमीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त प्रेम आणि एक प्रकारचा खुंखारपणा आलेला असतो आणि हे सगळं समोरून आपली प्रेयसी आता आपल्याला उत्तर देत नाही आहे किंवा आपल्यासोबत आपलं प्रेम आता कबूल करत नाही. त्याच्यामुळे मग त्याने मेहकवरती चाकूने सपासप वार केलेत. त्याचबरोबर तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला जाळलेलं आहे आणि मग हे सगळं केल्यानंतर तो त्याच्या घरी आलेला आहे. आता यांची वर्षभराची मैत्री असेल किंवा ही जी मेहक आहे हिला तिच्या आईवडिलांनी त्याच्याशी बोलण्यासाठी केलेली बंदी असेल, या सगळ्यामधून या एका 18 वर्षाच्या तरुणीचा हकनाक बळी गेलेला आहे. आता या संपूर्ण घटनेमधून आपण समजून घेण्यासारखं खूप काही आहे, कारण ज्या तरुण मुली असतात, तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या मुली असतात, यांच्यासाठी तर ही घटना म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी घटना आहे. तुम्ही एखाद्या मुलावरती प्रेम करताय, एखाद्या मुलावरती प्रेमाचं आता जे तुमचं काही प्रेम असेल, हे प्रेम तुम्ही फुलवण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु हे सगळं करताना त्या मुलाचं बॅकग्राऊंड, तो मुलगा काय करतो, त्याच्या आईवडिलांचं बॅकग्राऊंड काय आहे, हे देखील तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आत्ता जे आपलं वय आहे, ते शाळा शिकण्याचं वय असताना प्रेमाचं जे चाळे आहेत, हे आपण करणं गरजेचं आहे का? किंवा आपण आपलं जे प्रेम आहे, हे प्रेम जर आईवडिलांना कळलं तर त्यांना काय वाटेल, याचा देखील विचार करावा आणि मग त्याच्यानंतरच आपण या प्रेमामध्ये पाऊल ठेवावं, एखाद्या मुलावरती प्रेम करावं. प्रेम ही एक चांगली भावना आहे, परंतु अशा स्वरूपामध्ये या प्रेमाचा वाईट उद्रेक झाला तर मात्र 2 पैकी एका पार्टनरला जीव गमवावा लागतो. बऱ्याच वेळेला दोघेही पार्टनर अशा स्वरूपामध्ये आत्महत्या केल्याच्या देखील अनेक घटना असतात. परंतु आपलं जे आयुष्य आहे, हे एका प्रेमापुरतं मर्यादित नसून आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप फुलवण्यासारखं आहे. फक्त त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. आपले जे आई-वडील असतात, आई-वडील किंवा आपले हितचिंतक हेच आपल्यासाठी सगळं काही असतात. त्याच्यामुळे या तरुण मुलींनी प्रेम करताना 100 वेळा विचार केला पाहिजे. नाहीतर अशा स्वरूपाची घटना या मुलींसोबत, कोणाही मुलीसोबत होऊ शकते. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी